उशीर झाला घर धन्याला, उशीर झाला घर धन्याला, छाती तिची धडधडायची, कुटुंबासाठी व्याकुळून जिजाबाई भंडारा चढायची, कुटुंबासाठी व्याकुळून जिजाबाई भंडारा चढायची. शेवटचा 1 मिनिट. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. महाराज वैकुंठाला गेल्याचे ठिकाण देऊच्या बस स्टॉप जवळ तिथं एक नांदुर्गीचं झाड आहे, झाडाचं नाव लक्षात ठेवा. तुकाराम गेली झाड थोडं व्हायब्रेशन होतं ते झाड तिथे. ज्ञानदेव रचला पाया तुका झाला असे कळस. ही संत बहिणाबाई शेऊरकरांची रचना. संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या काळातल्या त्यांच्या शिष्य होत्या. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या भागवत धर्माची निर्मिती झाली आणि भागवत धर्माची निर्मिती झाल्यानंतर या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि कळस होण्याचं परमभाग्य जगद्गुरु तुकोबारायांना लाभलं. म्हणून तुकाराम महाराजांच्या या भक्तीच्या सोहळ्याला पंढरीचा विटेवरचा सावळ्या रंगाचा सगुण रूप धारण केलेला परमात्मा पांडुरंग इथं धावून आला. ती ही भूमी तुकाराम महाराजांनी नामस्मरण चिंतन केल्यामुळं ही चिंतनमय भूमी देवभूमी. म्हणून कृष्णीच्या मनात विचारला अनु रेणू तोकडा तुका आकाश एवढा. मग तुकाराम महाराजांचं इथलं मंदिर कसं असावं, आकाशाला भेटणारं असावं, त्यांच्या नावावर साहेब शोभणार असावं. म्हणून 2016 साली 100 कोटीच्या मंदिराचं काम हातात घेतलं. गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच इथं मंदिर होत आहे. सोमपुरा मार्बल इंडस्ट्री नावाची राजस्थानची कंपनी, जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते, त्या कंपनीनं सोलटी सोमनाथाचं काम पूर्ण केलंय. हिंदूंची 40 मंदिरं बांधली. इथं सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत 55 कोटीचं काम झालंय. उर्वरित काम आपल्याला 2025 पर्यंत पूर्ण करायचंय. इच्छा झाली अंतःकरणात भाव आलं धर्मासाठी. काय आपल्याला सुपर जमलं ओंजरकर एक छोटी पावती जर घेता आली तर घ्या, नाही घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांचं दर्शन राहिले त्यांनी हे काम 2025 पर्यंत पूर्ण होऊ दे एवढं जरी बोलला प्रार्थना केली तर ती आमच्यासाठी पावती. एक शेर आठवला म्हणून एक शेर आपल्यासाठी. हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए होठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदे झुक जाते हैं तुकाराम महाराज के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. फक्त 20 सेकंद. पहिला प्रश्न पुरुषांसाठी आहे. मला सत्कार करायचा साहेब आमचे सत्कार करते. नंतर महिलांसाठी प्रश्न. पुरुषांसाठी सगळे महाराष्ट्रातले तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आलात तुम्ही. जर तुम्हाला कोणी विचारलं तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय तर आपल्यामध्ये किती लोकांना माहिती आहे तुकाराम महाराजांचं? पुरुष फक्त, महिला नाही. एकाही माणसाचा हात त्याला नाव लक्षात ठेवा. मला वेळ मला जेव्हा तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बोल्लोबा आंबिले पूर्वी होतं, पण इथून पुढे जी भेट येईल ती तुकाराम बोल्लोबा मोरे अशा आडनावाची. महिलांसाठी 1.5 मिनिटापूर्वी 3 डोंगरांची नावं सांगितली. ज्या महिलेला 3 डोंगरांची नाव माहिती आहे त्यांनी बोलवर करा. 2 नाही 3 मार्क पडायचे असेल तर 3 मार्क कशी काय घ्यायचे साहेब? चला कुणालाच माहित नाही. सगळं साहेब या अज्ञानापोटी काम चाललंय. काही कुणी विचार करत नाही, इच्छा जाणून घेत नाही. सगळ्या पिढ्या आपल्या अशा बाद होतील तुमच्या माहितीसाठी. जरा विचार करा की काय 10 लोक असतील 20 लोक असतील ऐकतील. त्यांना विनंती आहे जरा पुढेही गेला तर जरा अभ्यास करा. नुसती वारी झाली दर्शन केलं म्हणजे झालं नाही. पुढच्या पिढ्या जर चांगल्या घडवायच्या असतील तर आज अभ्यासाची गरज आहे. 3 डोंगराची नावं लक्षात ठेवा. भामचंद्र डोंगर, हा भंडारा डोंगर आणि पलीकडच्या देवळ रस्त्याला वरवडेश्वर नाव लक्षात ठेवा. भामचंद्र, भंडारा आणि वरवडेश्वर. एक साधा प्रश्न विचारतो. संपूर्ण महाराष्ट्रातून पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी सगळ्या संतांच्या पालख्या वाखरीत जातात, पण महाराष्ट्रातला एकमेव संत असा आहे की पांडुरंग त्याच्या भेटीला जातो. तो संत कोणता? त्याची पालखी येत नाही. कोणाची? जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सावता माळ्यासाठी पांडुरंग तिकडे भेटायला जातोय. दादा इकडे या, नारळ काही प्रसाद घ्या, बाकीच्यांनी दर्शन करा आणि पुढच्या प्रवासाला जा. मला जीव द्या.